नमस्ते मित्रांनो, JM नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2020 मधील पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS साठी उपयुक्त टाइम आणि डिस्टन्स म्हणजेच वेळ आणि अंतर या टॉपिकवरील काही प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न पोस्ट ऑफिस भरती बरोबर रेल्वे NTPC, रेल्वे ग्रुप डी, महाराष्ट्र पोलीस भरती, आरोग्य सेवक आणि तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षाकरिता उपयुक्त असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला. आजचा पहिला प्रश्न आहे, एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति घंटा वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, ट्रेनची लांबी काढायची आहे. या ठिकाणी आपण कोणत्या सूत्राचा वापर करणार आहोत, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18 या सूत्राचा वापर करून आपण हे गणित सोडवू शकतो. अंतर किती आहे, अंतर आपल्याला काढायचं आहे म्हणजेच लांबी काढायचं आहे, म्हणून अंतर आपण जसंच तसंच ठेवू. अंतर इज इक्वल टू वेग किती आहे, वेग आपला 40 किलोमीटर प्रति घंटा आहे म्हणून 40 गुणिले वेळ किती आहे, वेळ आहे 18 सेकंद, 18 आणि गुणिले 5 छेदामध्ये 18. हे 18 कट झाले, ह्या 5चा आणि 40चा गुणाकार करा, 5 चोक 20 आणि हा शून्य जसाच तसा. म्हणजे आपलं अंतर किती आलं, आपलं अंतर आलं 200 मीटर, हे आपलं अंतर आलं. ऑप्शन नंबर 1 200 मीटर हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आहे, 200 मीटर ही त्या ट्रेनची लांबी आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. या ठिकाणी आपल्याला काय काढायचा, वेळ काढायचा आहे. पाठीमागच्या गणितामध्ये आपण लांबी म्हणजेच अंतर काढलं होतं आणि या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे. या ठिकाणी आपण ते सूत्र वापरणार, काय, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18. या ठिकाणी अंतर किती आहे, अंतर आपलं 400 मीटर अंतर दिलेलं आहे, मग अंतरच्या ठिकाणी अंतर टाका 400 इज इक्वल टू वेग किती आहे, वेग आहे आपला 90 किलोमीटर प्रति घंटा, हा आपला वेग आहे, मग या ठिकाणी वेगाच्या ठिकाणी 90 टाका, गुणिले आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून वेळ आणि गुणिले 5 छेदामध्ये 18. या ठिकाणी भाग द्या, 9 1 9, 9 2 18, हे बे 1 बे आणि बे 5 10. ह्या 5चा आणि ह्या 5चा जो गुणाकार केला तो गुणाकार किती होतो, 25. म्हणजे काय, 400 इज इक्वल टू 25 गुणिले वेळ. आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून वेळ इज इक्वल टू हे 400 जशाच तसेच ठेवा, हे 25 इकडे वेळाला गुणिलेत, मग इकडे आल्या काय होतील, भागिले होतील. आता ह्या 400ला 25 ने भाग द्या, 5 5 25, 5 8 40, हा शून्य जशाच तसा, 5 1 5, 5 1 5, 3 शिल्लक राहिले आणि 5 1 30. म्हणजे आपला वेळ किती आला, वेळ इज इक्वल टू काय, आपल्याला 16 सेकंद वेळ भेटला, 16 सेकंद. म्हणजे 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती, 16 सेकंदात ओलांडेल. ऑप्शन नंबर 4 16 सेकंद हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति घंटा वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल. या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे, पण या ठिकाणी आपल्याला काय दिले, दोन लांब्या दिल्या आहेत. काय, या ठिकाणी 300 मीटर आणि या ठिकाणी 200 मीटर. ज्याही वेळेस गणितात 2 किंवा 2 पेक्षा अधिक लांब्या असतील त्यावेळेस त्या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे या ठिकाणी काय, आपलं अंतर किती येईल, अंतर किती येईल, पहिली लांबी काय 300 मीटर आणि दुसरी काय 200. 300 अधिक 200 केलं तर आपली एकूण लांबी किती येईल, एकूण लांबी आपली 500 मीटर येईल. आणि वेग किती दिला आहे आपल्याला, वेग दिला आहे 90 किलोमीटर प्रति घंटा, हा वेग दिला आहे आणि आपल्याला काय वेळ विचारला आहे. मग आपलं सूत्र काय आहे, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18. अंतर किती आहे आपलं, एकूण अंतर किती आहे 500, मग या ठिकाणी 500 गुणिले वेग किती आहे 90, सॉरी या ठिकाणी इज इक्वल टू 90 गुणिले आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून वेळ जसाच तसा गुणिले 5 छेदामध्ये 18. ह्या 90ला 18 ने भाग द्या, 18 1 18, 18 5 90. आपल्याला वेळ काढायचा आहे, मग वेळ इज इक्वल टू हे 500 आहेत तसेच ठेवा, हे 5 इकडे वेळेला गुणलेत म्हणून इकडे आल्या काय होतील, भागिले होतील, म्हणून 5 गुणिले 5. आता ह्या 5 ने ह्या 500ला भाग द्या, 5 1 5, 5 1 5 आणि हे 2 शून्य, 5 1 5, 5 2 10 आणि हा शून्य जसाच तसा. म्हणजे आपला वेळ किती आला, वेळ आला आपला 20 सेकंद हा वेळ आला. म्हणजे 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर वेगाने गेल्यास किती 20 सेकंदात ओलांडेल. ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति घंटा वेगाने गेल्यास
30 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी काढा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, बोगद्याची लांबी काढायची सांगितली आहे. बोगद्याची लांबी काय आपण x मानू, कारण बोगद्याची लांबी आपल्याला माहित नाही. बोगद्याची लांबी इज इक्वल टू काय आपण x मानू. 250 मीटर. रेल्वेची लांबी किती आहे, रेल्वेची लांबी किती आहे 250. मग आपलं एकूण अंतर किती होईल, 250 अधिक x हे आपलं काय होईल एकूण अंतर. मग अंतर किती भेटलं आपल्याला, अंतर इज इक्वल टू 250 अधिक x. कारण पाठीमागच्या गणितामध्ये मी सांगितलं होतं जेवढा ही लांबी असते तेवढ्या लांबीची बेरीज करायची आणि ते काय आपलं असेल एकूण अंतर असेल. वेळ किती आहे आपला, वेळ आहे 30 सेकंद आणि वेग किती आहे, वेग आहे आपला 72 किलोमीटर प्रति घंटा. मग आपलं सूत्र काय आहे, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ गुणिले 5/10 अंतर किती आहे आपलं, अंतर आहे 250 अधिक x. 250 अधिक x हे आपलं एकूण अंतर आहे. वेग किती आहे, वेग आहे 72 गुणिले वेळ किती आहे, वेळ आहे 30 आणि गुणिले 5/10. आता ह्या 18 आणि ह्या 72ला भाग द्या. 18 एका 18, 18 चोक 72, ह्या 5चा आणि ह्या 30चा गुणाकार करा. 5 त्रिक 15 हे 0, 150 गुणाकार आला. 150चा आणि ह्या 4चा पुन्हा गुणाकार करा. 150 गुणिले 4, 15 चोक किती 60, म्हणजे एकूण गुणाकार किती आला आपला 600 आला. इज इक्वल टू काय ह्याच्यामध्ये 250 अधिक x. आता हे आपल्याला x ची किंमत काढायची. मग x इज इक्वल टू 600 आहेत तसे हे 250 इकडे प्लस तिकडे आल्या काय होतील मायनस होतील. ह्या 600 मधून 250 वजा करा. 600 मधून जर 250 वजा केले तर आपलं उत्तर काय येईल 350. म्हणजे x ची किंमत किती आली आपली, x ची किंमत आली 350 आणि x काय मानलाय आपण, x काय आपली बोगद्याची लांबी आहे. म्हणजे बोगद्याची लांबी किती आहे 350 मीटर. हे आपले काय बोगद्याची लांबी आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला. आपला पुढचा प्रश्न आहे, दोन व्यक्ती एकाच दिशेने अनुक्रमे 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, वेळ काढायला सांगितलाय. पण या ठिकाणी आपलं अंतर किती, अंतर इज इक्वल टू काय 40 किलोमीटर अंतर आहे. या ठिकाणी आपल्याला अंतर मीटर मध्ये नाही किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. आणि वेग काय, दोन व्यक्ती एकाच दिशेने, ज्या वेळेस दिशा एकच असेल तर त्यावेळेस काय करायची, वेगाची वजाबाकी करायची. दिशा एकच असेल त्यावेळेस दोन वेग दिलेले असतील तर वेगाची वजाबाकी करायची आणि जर दिशा विरुद्ध असेल तर वेगाची काय करायची, बेरीज करायची. या ठिकाणी काय दिशा एकच आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन वेग दिले आहेत म्हणून आपण ह्या दोन वेगाची काय करणार, वजाबाकी करणार. पहिला वेग किती 6 आणि दुसरा वेग किती 4. 6 मधून 4 गेले तर आपला वेग किती भेटला 2 किलोमीटर प्रति घंटा हा आपल्याला वेग भेटला. या ठिकाणी जर दिशा विरुद्ध असती तर आपल्याला काय करायला लागली असती, वेगाची बेरीज करावी लागली असती. या ठिकाणी आपल्याला काय आहे, वेळ काढायचा आहे. पण या ठिकाणी आपण कोणतं सूत्र वापरणार, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ. या ठिकाणी आपण 5/18 हे या ठिकाणी लिहिणार नाहीत. आता हे या ठिकाणी 5/18 काय नाही लिहायचे, कारण हे वेग काय 6 किलोमीटर प्रति घंटा आणि अंतर बी काय आपलं 40 किलोमीटर प्रति घंट्यामध्ये अंतर आहे. पाठीमागच्या गणितामध्ये काय होतं, या ठिकाणी अंतर आपल्याला मीटर मध्ये होतं आणि वेग काय होता किलोमीटर मध्ये होता आणि वेळ जे काय होता तो सेकंदामध्ये होता. म्हणून आपल्याला काय करायला लागलं होतं, या ठिकाणी 5/18चा उपयोग करायला लागला होता. गणितामध्ये आपलं 6 किलोमीटर प्रति घंटामध्ये वेग आहे आणि अंतर हे 40 किलोमीटर प्रति घंट्यामध्ये आहे आणि आपल्याला वेळ हे काय केलं तासामध्येच विचारला आहे. 5/18चा उपयोग नाही करायचा. मग अंतर किती आहे, अंतर आहे आपलं 40 इज इक्वल टू वेग किती आहे, वेग आहे आपला 2 आणि गुणिले आपल्याला काय करायचं, वेळ काढायचा आहे. मग वेळ इज इक्वल टू हे 40 जशाच तसेच ठेवा. हे 2 इकडे वेळाला गुणले तर 2 इकडे आल्या काय होतील, भागिले होतील. ह्या 40ला 2 ने भाग द्या, 2 1 2 2 2 4, भाग गेला 20चा. म्हणजे वेळ इज इक्वल टू काय आला, आपलं वेळ आला 20 तास वेळ आला. ऑप्शन नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 200 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रति घंटा व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किलोमीटर प्रति घंटा एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. या ठिकाणी आपल्याला काय करायचा, वेळ काढायचा आहे. मग आपला अंतर किती आहे, अंतर इज इक्वल टू या ठिकाणी 2 अंतर दिले आहेत, एक 200 मीटर आणि एक आहे 250 मीटर. मग सर्वात आधी ह्यांची बेरीज करून घ्या. 200 अधिक 250 इज इक्वल टू किती, आपल्याला 450 मीटर हे नवीन अंतर भेटलं. वेग किती आहे आपला, वेग या ठिकाणी 2 वेग दिलेले आहेत. पहिला वेग किती आहे
75 आणि दुसरा वेग किती आहे 33 किलोमीटर. या ठिकाणी आपण बेरीज काय केली, कारण दिशा विरुद्ध आहे. पाठीमागच्या गणितामध्ये काय होती, दिशा एकच होती म्हणून आपण वजाबाकी केली आणि या ठिकाणी काय दिशा विरुद्ध आहे म्हणून वेगाची काय करायची, बेरीज करायची. 5 आणि 3 8 आणि 7 आणि 3 किती 10. नवीन वेग किती भेटला आपल्याला 110 आणि वेळ या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी सूत्र काय होईल, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ गुणिले या ठिकाणी आपल्याला 5 छेदामध्ये 18चा उपयोग करावा लागेल. का, कारण हे मीटर मध्ये आहे, हे किलोमीटर मध्ये आहे, एकक समान नाहीत म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 5 छेदामध्ये 5 छेदस्थानी 18चा उपयोग करायचा. आणि वेळ ही आपल्याला काय केलंय, सेकंदामध्ये विचारला आहे. वेळ ही आपल्याला काय केलंय, सेकंदामध्ये विचारला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी काय 5 छेदस्थानी 18चा उपयोग करायचा आहे. एकूण अंतर किती आहे 450 इज इक्वल टू वेग किती आहे 108 गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18. 9 1 9 1 शिल्लक राहिला, 9 2 18. या ठिकाणी 9 2 18, बे 1 बे, बे सकून 12. वेळ इज इक्वल टू हे 450 जशाच तसे हे 6 व 5 इकडे वेळेला गुणिलेत म्हणून इकडे आल्या काय होतील, भागिले होतील म्हणून 6 गुणिले 5. 5 1 5, 5 9 45 हा 0 जशाच तसा. 3 3 9 हा 0 आणि हे 3 2 6. बे 1 बे, बे 1 बे, 1 शिल्लक राहिला, बे 5 10, भाग गेला 15चा म्हणजे आपला वेळ किती आला, वेळ इज इक्वल टू 15 सेकंद हा आपला वेळ आला. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 2 15 सेकंद हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एक गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. सुरुवातीला वेग काय गाडीचा 40 किलोमीटर प्रति घंटा आहे, म्हणजे एका घंट्याला गाडी 40 किलोमीटर जाते आणि तिने काय केलंय, ते अंतर काय केलंय 6 तासात कापले. म्हणजे एकूण अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, ह्या 40चा आणि ह्या 6चा गुणाकार करायला लागेल. 40चा आणि 6चा गुणाकार केला तर 6 0 6 आणि हे 6 चूक 24 म्हणजे एकूण अंतर किती आहे 240 किलोमीटर हे आपलं काय आहे एकूण अंतर आहे. आता हेच 240 किलोमीटर अंतर आपल्याला 5 तासात कापायचे आहे म्हणून ह्या 240 ला काय करायचं 5 ने भाग द्यायचा. 5 1 5, 5 चूक 20, 4 शिल्लक राहिले, या ठिकाणी 40 झाले, 5 8 40. मग हेच जर 240 किलोमीटर अंतर जर आपल्याला 5 तासात कापायचं असेल तर आपला वेग किती करावा लागेल 48 किलोमीटर प्रति घंटा हा आपल्याला वेग करावा लागेल. आपल्याला काय विचारलंय 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. मूळ वेग किती आहे 40 किलोमीटर आणि नवीन वेग किती आहे 48 किलोमीटर. ह्यांचा जर फरक केला तर उत्तर किती येतं आपलं 8 किलोमीटर येतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वेग किती वाढवायला लागेल, वेग आपल्याला 8 किलोमीटर प्रति घंट्यानी वेग वाढवावा लागेल जेणेकरून हे 240 किलोमीटर अंतर आपलं 5 तासात कापणं होईल. ऑप्शन नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे एका 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर प्रति घंटा वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते तर ती एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ती रेल्वे जी आहे ती एका खांबाला किती वेळेत ओलांडेल हा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर सर्वात आधी काय करायला लागेल, आपल्याला रेल्वेची लांबी काढून घ्यावी लागेल. रेल्वेची लांबी काय आहे आपल्याला माहित नाही, रेल्वे लांबी आपण x मानू. एका 100 मीटर लांब पुलाला दुसऱ्या पुलाची लांबी किती आहे, पुलाची लांबी 100 मीटर. मग आपलं एकूण अंतर किती होईल, अंतर इज इक्वल टू x अधिक 100 हे आपलं अंतर होईल. 100 मीटर लांब पुलाला किती 45 किलोमीटर वेगाने, म्हणजे आपला वेग किती आहे, वेग आहे 45 आणि वेळ किती आहे, वेळ आहे 60 सेकंद. मग सर्वात आधी आपल्याला काय करायला लागेल, रेल्वेची लांबी काढून घ्यावं लागेल. मग आपलं सूत्र काय आहे, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18. अंतर किती आहे x अधिक 100 इज इक्वल टू वेग किती आहे 45 गुणिले वेळ किती आहे 60 आणि गुणिले 5 छेदामध्ये 18. आता ह्याला सोडून घ्या, 9 2 18, 9 5 45, बे 1 बे, बे 3 6 आणि हा 0 आणि ह्या 5 चा 3 चा गुणाकार केला तर 5 3 15 आणि हे 0 किती आले 150 आणि 150 अधिक जर 5 चा गुणाकार केला तर 15 5 किती 75 आणि हा 0 तसाच तसा इज इक्वल टू इकडे काय x अधिक 100. आपल्याला ही x ची किंमत काढायची. मग x इज इक्वल टू 750 तसेच ठेवा. हे 100 इकडे प्लस तर 100 इकडे आल्या काय होतील मायनस. ह्या 750 मधून जर 100 वजा केले तर आपल्याला काय उत्तर भेटेल, x इज इक्वल टू काय 650. 650 काय ही आपली रेल्वेची लांबी आहे. आपण रेल्वेची लांबी काय x मानलेली, x ची किंमत काय आहे 650. 650 मीटर हे काय रेल्वेची लांबी आहे. मग रेल्वेची लांबी 650 मीटर आहे. रेल्वेचा वेग किती आहे, रेल्वेचा वेग या ठिकाणी
45 किलोमीटर आहे, तर 650 मीटर लांबीची रेल्वे 45 किलोमीटर प्रति वेगाने गेल्यास ती एका खांबाला किती वेळेत ओलांडेल, हे आपलं आता काय झालं, नवीन गणित तयार झालं. मग आपलं नवीन अंतर लांबी किती आहे रेल्वेची, 650. मग ह्या सूत्रामध्ये डबल टाकून द्या, 650 इज इक्वल टू वेग किती आहे, वेग आहे 45 गुणिले, आता आपल्याला वेळ काढायचा आहे, मग वेळ लिहूत आणि गुणिले 5 छेदामध्ये 18. या ठिकाणी 9 2 18, 9 5 45. या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे, मग वेळ इज इक्वल टू हे 650 जशाच तसे ठेवा, हे 2 खाली भागिलेत तर 2 वरती आल्या काय होतील, गुणिले होतील, आणि हे वेळेला हे 5 आणि हे 5 गुणिलेत तर हे 5 हे खाली इकडे आल्यावर काय होतील, भागिले होतील. हे 650 ला 5 ने भाग जातो, भाग द्या, 5 1 5, 5 1 5, एक शिल्लक राहिला, 5 3 15 आणि हा 0. 130 ला पुन्हा 5 ने भाग जातो म्हणून 5 ने भाग द्या, 5 1 5, 5 2 10, 5 6 30, आणि 26 चा 2 चा गुणाकार केला तर काय उत्तर येईल, 52 सेकंद हा आपलं उत्तर येईल. म्हणजे काय आहे, एक रेल्वे एका 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर प्रति घंटा वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला काय 52 सेकंदात ओलांडेल. ऑप्शन नंबर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एक ट्रेन 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्याच दिशेने 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा. या ठिकाणी आपल्याला ट्रेनची लांबी काढायची आहे. या ठिकाणी मीटर प्रति सेकंद आहे आणि या ठिकाणी वेळ आपला सेकंदामध्ये आहे, त्याच्यामुळे या गणितामध्ये आपल्याला 5 छेदस्थानी 18 या ठिकाणी आपल्याला याचा वापर करायचा नाही. मग आपला अंतर किती आहे, अंतर आपल्याला काढायचं आहे, वेग किती आहे, या ठिकाणी त्याच दिशेने म्हणजे दिशा एकच आहे, आणि ज्यावेळेस आपल्याला गणितामध्ये 2 वेग दिले असतील आणि दिशा एकच असेल त्यावेळेस वेगाची वजाबाकी करायची, आणि दिशा विरुद्ध असल्यास वेगाची काय करायची, बेरीज करायची. इथं त्याच दिशेने म्हणजे दिशा एकच आहे, या ठिकाणी आपल्याला 2 वेग दिले आहेत म्हणून या ठिकाणी दोन्ही वेगाची काय करायची, वजाबाकी करायची. 20 मधून जर 5 गेले तर आपल्याला नवीन वेग काय भेटेल, 15 हा आपला नवीन वेग भेटेल, आणि आपला वेळ किती आहे, वेळ आहे आपला 30 सेकंद. मग आपलं सूत्र काय आहे, अंतर इज इक्वल टू वेग गुणिले वेळ. या ठिकाणी दोन्ही एक सारखेच आहेत, इथं मीटर प्रति सेकंद आहे आणि इथं सेकंद मध्ये आहे, आणि आपल्याला उत्तर ही मीटर मध्येच विचारलं आहे, त्यामुळे 5 छेदस्थानी 18चा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा नाही. अंतर किती आहे माहित नाही, आपल्याला अंतरच काढायचं आहे, म्हणून अंतर इज इक्वल टू वेग किती आहे 15 गुणिले वेळ किती आहे 30, ह्यांचा गुणाकार करा, 15 3 45 आणि हा 0 जसाच तसा, म्हणजे आपलं अंतर किती आहे, अंतर आहे 450 मीटर, हे आपलं अंतर आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि मित्रांनो, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंतही शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला.